तर नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुमित चव्हाण तुमचं पुन्हा एकदा स्वागत करतो आपल्या सक्सेस एज करिअर अकॅडमीमध्ये, अर्थात आपल्या सिकामध्ये. तर आपली ही बुद्धिमत्ता चाचणीची इथं सिरीज चालू आहे. काल आपण नातेसंबंधामधले दोन प्रकार बघितले होते. तर आज आपले जे काही राहिलेले प्रकार आहेत नातेसंबंधामधले ते बघून घ्यायचे आहेत. चला वेळ न घालवता आपण विषयाला हात घालूयात. चला, तर प्रकार नंबर 3 विद्यार्थी मित्रांनो, समीकरणावरून नाते काढायचे आहेत. ठीक आहे, म्हणजे एक मांडणी करायची आहे समीकरणाची आणि त्यावरून आपल्याला नाते शोधायचे आहेत. ठीक आहे, तर चला क्वेश्चन क्रमांक 1 बघून घेऊ. भंडारा चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे. हा क्वेश्चन झालेला विद्यार्थी मित्रांनो, चुकून इकडे पेस्ट झालेला आहे. ठीक आहे, तर हा क्वेश्चन आपण मागच्याच प्रकारामध्ये बघून घेतला आहे, त्यामुळे याला पुन्हा बघायची गरज पडणार नाही. आपण क्वेश्चन हा पहिला इथं स्किप करू. चला क्वेश्चन क्रमांक 2 बघून घ्या. लातूर चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. चला एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. बघा विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं आहे, सुरेशचा मुलगा समीर आहे. ठीक आहे, एक मांडणी करून घेतो. इथपर्यंत वाचून झालं आपलं. काय विचारलं आहे ते बघायचं एकदा. त्रिशा समीरचा कोण आहे. ठीक आहे, तर बघा सुरेशचा मुलगा, तर मी इथं सुरेश दाखवतो. बघा हात दाखवला मी, सुरेश. त्याचा मुलगा कोण आहे, तर आहे समीर. ठीक आहे, इथे समीरच्या काकाचे नाव नरेश आहे. म्हणजे सुरेशचा भाऊ जो काय आहे नरेश, तो कोण होईल, समीरचा काका होईल. म्हणजे समीरचा काका म्हणजे सुरेशचा भाऊ. ठीक आहे, इतकं आपलं झालं. त्रिशा ही सिंधूची मुलगी आहे. त्रिशा ही सिंधूची मुलगी आहे, पण सिंधू आणि त्रिशाबद्दल आलेलं आपलं जे काही समीकरण आहे त्यामध्ये दिसतं काय, त्याचं आलं का अंतर्भाव. त्यामुळे आपण हे स्टेटमेंट काय करायचे, स्किप करायचे. आपण समोरच्या स्टेटमेंटवरून मग नंतर ते त्या स्टेटमेंटकडे जाऊ आपण. चला, मीना समीरची आई आहे. चला, मीना ही आहे ना, ही समीरची आहे, म्हणजे साहजिकच आहे सुरेशची पत्नी होणार ही मीना. ठीक आहे, समजलं. मीना सिंधूची बहीण आहे, म्हणजे जी काही सिंधू आहे ना ती कोणाची बहीण होईल, मीनाची. ठीक आहे, म्हणजे इतकं आपलं पूर्ण आपलं फाइंड झालं. म्हणजे सिंधू मीनाची बहीण आहे, म्हणजे साहजिकच आहे समीरची कोण होईल, ती होईल मावशी. आता हे जे स्टेटमेंट राहिलं होतं विद्यार्थी मित्रांनो, त्याकडे येऊया. त्रिशा ही सिंधूची मुलगी आहे, म्हणजे सिंधूची मुलगी कोण आहे विद्यार्थ्यांनो, ही आहे त्रिशा. ठीक आहे, आपलं पूर्ण समीकरण आपलं इथं फाइंड झालं. ठीक आहे, तर आता विचारलं काय, तर त्रिशा समीरची कोण लागते, म्हणजे जी काही त्रिशा आहे ती समीरची कोण लागते. तर कोण लागते विद्यार्थी मित्रांनो, कोणाची, म्हणजे समीरचे त्रिशाशी नाते विचारलाय, सॉरी त्रिशाचे समीरशी नाते विचारलाय. तर मग कोण लागते त्रिशा त्याची, तर ती लागते मावस बहीण. म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 3 इथे बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. समीरची त्रिशा ही मावस बहीण लागेल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेलच तुम्हाला. तर चला वेळ न घालवता समोरचा क्वेश्चन बघून घ्यायचा आहे. पुणे शहर चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा तुम्ही. चला बघायचं आहे विद्यार्थी मित्रांनो, काय म्हटलं आहे, ए आणि बी हे दोघे भाऊ आहेत. चला भाऊ आहेत, मी मेन दाखवतो. ठीक आहे, सी आणि डी ह्या बहिणी आहेत. ठीक आहे, तर ए आणि बी सोबत सी आणि डीचं काय इथं सांगितलेलं आहे का, तर मी हा दुसरा स्टेटमेंट आहे तो काय करतो, इथं स्किप करतो. ठीक आहे, ए चा मुलगा डी चा भाऊ आहे, म्हणजे ए चा एक ठराविक मुलगा आहे. ठीक आहे, तो कोणाचा भाऊ आहे, डी चा. ठीक आहे, डी चा भाऊ आहे, एक ठराविक मुलगा. ठीक आहे, आणि सी आणि डी या बहिणी आहेत. तर हा जो काही मुलगा आहे, आपण याला मेल दाखवलं, त्याबद्दलची माहिती आपल्याला दिलेली नाही यामध्ये, पण डी आणि सी या बहिणी आहेत. तर म्हणजे साहजिकच आहेत, ही फिमेल येईल आणि ही फिमेल येईल. म्हणजे साहजिक हा जो काही मुलगा आहे एचा, ह्या दोघा त्याच्या बहिणी होणार आहेत विद्यार्थी मित्रांनो, म्हणजेच एच्या ह्या मुली होणार. ठीक आहे, हे कळलं आपल्याला समीकरणावरून, म्हणजे आपण इतकं काढून घेतलं. ठीक आहे भाऊ. तर बीचे सी बरोबर असलेले नाते ओळखा. बीचे नाते ओळखायचे आहे, कोणाशी, म्हणजे सी शी बीचे नाते ओळखायचे आहे. तर बी कोण होणार, सी ची कोण होणार विद्यार्थी मित्रांनो, वडिलांचा भाऊ, म्हणजे कोण होणार, काका. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला हे समीकरण काढायचे आहेत आणि उत्तरापर्यंत पोहोचायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ.
क्वेश्चन नंबर 4 बघून घ्या एकदा. बघा काय म्हटलं आहे, शमिता ही राकेशची पत्नी व प्रदीपची बहीण आहे. चला मी काढून घेतो. राकेशची पत्नी कोण आहे, शमिता. ठीक आहे. प्रदीपची बहीण आहे, म्हणजे शमिता ही प्रदीपची बहीण पण आहे. ठीक आहे, कळलं. म्हणजे आपलं जे काही स्टेटमेंट आहे ते आपण हे केलं, काढून घेतलं. त्यानंतर जयदीप हे प्रदीपचे वडील आहेत. जयदीप हे प्रदीपचे वडील आहेत. कोण, जयदीप हे प्रदीपचे वडील आहेत. ठीक आहे. तर जयदीप हे राकेशचे कोण, म्हणजे जयदीपची मुलगी आहे शमिता आणि शमिताचा पती कोण होणार, जयदीपचा. म्हणजे जयदीप हे राकेशचे कोण, राकेशचे कोण, जयदीप बद्दल विचारलं आहे. राकेशचे कोण कोण आहेत, तर राकेशचे आहेत ते सासरे. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, कळलं असेल तर लाईक करा व्हिडिओला आणि कमेंट करा. ठीक आहे, कळलं. चला पुढचा क्वेश्चन बघून घेऊ. गडचिरोली चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांनो. एकदा क्वेश्चन वाचून घ्या तुम्ही आणि सॉल्व्ह करायचा प्रयत्न करा. चला बघून घेऊ. काय म्हटलं आहे, राकेशची आई मीनाच्या वडिलांची बहीण आहे. ठीक आहे, हा राकेश, त्याची आई ही मीनाच्या वडिलांची बहीण आहे. हे वडील झाले मीनाचे, ही झाली मीना. ठीक आहे, ही बहीण आहे. ठीक आहे. तर राकेशची आई मीनाची कोण, तर राकेशची आई मीनाची कोण होईल, मीनाची. कोणाचे, कोणाशी, मीनाची विचारलं आहे. राकेशच्या आईसोबत नातं, तर राकेशची आई मीनाची कोण होणार, तर ती होणार आत्या. कारण की त्याच्या वडिलांची बहीण असल्यामुळे ती होणार आत्या. विद्यार्थी मित्रांनो, गडचिरोली चालकसाठी आलेला क्वेश्चन आहे. ठीक आहे, पर्याय क्रमांक 2 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. चला समोरचा क्वेश्चन बघून घेऊया. STI पूर्व साठी आलेला क्वेश्चन आहे, 2014 STI पूर्व. एकदा क्वेश्चन वाचून घ्या. चला क्वेश्चन बघून घेऊयात विद्यार्थ्यांनो. आणि अजून एक गोष्ट, मी या ठराविक टॉपिकमध्ये तुम्हाला जर एक गोष्ट तुमच्या मनामध्ये जर आली असेल की सर बाबा आम्ही पोलीस भरतीची प्रिपरेशन करतो आणि सर आम्हाला MPSC मुख्यचे क्वेश्चन आम्हाला घेतात, तर हे बघा विद्यार्थी मित्रांनो, मी तुमच्या जे काही क्वेश्चन पत्रिका आहेत त्या सगळ्या PYQचा ॲनालिसिस केला आहे. आणि एक गोष्ट माझ्या निदर्शनास आली आहे विद्यार्थी मित्रांनो, की जे काही आपले MPSCचे झालेले पेपर आहेत, म्हणजे प्री असो किंवा मेन्स असो, त्यांच्या जे काही क्वेश्चन्स आहेत ते क्वेश्चन डायरेक्ट तुम्हाला कॉपी पेस्ट करून तिथं पोलीस भरतीच्या एक्झाममध्ये दिलेले आहेत. मग आपलं काम आहे की जे काही क्वेश्चन झाले आहेत MPSCचे, जे काही PYQ आहेत ते आपल्याला सॉल्व्ह करणं आणि त्यांचं सॉल्व्ह करणं आणि त्याबद्दलची माहिती घेणं हे आपलं कर्तव्य विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळेच मी हे जे काही MPSCचे क्वेश्चन आहेत मी इथं प्रकर्षाने घेत आहोत विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर चला क्वेश्चन क्रमांक 6 बघून घेऊ. STI पूर्वसाठी आलेला क्वेश्चन आहे. एमचा भाऊ कोण आहे आपल्याला विचारला आहे. ठीक आहे, चला अगोदर विधाने दिलं आहेत आणि विधानावरून आपल्याला एक समीकरण काढावं लागेल, एक मांडणी करावं लागेल आणि त्या मांडणीवरून आपण कोणतं पर्याय बरोबर येईल जे काय विचारलं आहे त्यासाठी ते आपण काढून घ्यायचं. चला तर बघा काय विचारलं आहे, एम हा एनचा भाऊ आहे. एमचा भाऊ विचारला आहे. ठीक आहे, तर हा एम जो आहे ना विद्यार्थ्यांनो, तो एनचा भाऊ आहे. ठीक आहे, तर एनचा भाऊ आहे म्हणजे एम बद्दल आपल्याला माहिती आहे. एमचा भाऊ कोण, यामधून पहिल्या स्टेटमेंटमधून आपल्याला एन कोण आहे कळतं का, एक एमची बहीण पण राहू शकते किंवा भाऊ पण राहू शकते, त्यामुळे पहिल्या स्टेटमेंटमधून आपल्याला कळत नाही. ठीक आहे, तर दुसरं स्टेटमेंट बघून घेऊयात. एमचे वडील एन. ठीक आहे, एमचे वडील एन, एमचे वडील एनच्या आईचे पती आहेत. ठीक आहे, एमचे वडील, एमचे जे काही ठराविक वडील आहेत ते एनच्या आईचे पती आहेत. एनच्या आईचे पती आहेत, म्हणजेच सारिका तो भाऊ किंवा बहीण राहू शकतो, हे पण आपल्याला दुसऱ्या स्टेटमेंटवरून पण आपल्याला कळत नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, म्हणजे जरी आपण दोन्ही जरी माहिती आपण एकत्र केली तरी पण आपल्याला कळेल का विद्यार्थी मित्रांनो, आकृतीनुसार. जरी पर्याय विधान क्रमांक 1 वरून पण कळत नाही, 2 वरून पण कळत नाही आणि दोन्ही जर ही काही माहिती आहे हे एकत्रित जरी केली तरी पण कळत नाही, कारण की एनचं जे काही लिंग आहे ना विद्यार्थी मित्रांनो तेच कळत नाही. एकतर ते मेल पण राहू शकते किंवा फिमेल पण राहू शकते. म्हणूनच आपल्याला एमचा भाऊ कोण आहे शोधता येत नाही.
त्यामुळे आपण पर्यायाकडे जाऊयात. तर पर्याय क्रमांक काय येईल? पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर आहे विद्यार्थी मित्रांनो. म्हणजेच आपलं विधान क्रमांक 1 व विधान क्रमांक 2 मधील माहिती एकत्रित ही पुरेशी नाही, हे आपलं इथं उत्तर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला कळलं विद्यार्थी मित्रांनो. चला आता प्रकार नंबर 4 बघून घेऊ. काय म्हटलं आहे? संकेतावरून काढणे. म्हणजे ठराविक संकेत दिला आहे, त्या संकेतावरून आपल्याला काढावं लागणार आहे. चला, अकोला चालकासाठी आलेला क्वेश्चन आहे विद्यार्थ्यांना. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. चला क्वेश्चन बघून घेऊ. बघा काय म्हटलं आहे? ए प्लस बी म्हणजे काय आहे? ए हा बीचा मुलगा आहे. म्हणजेच बघा बघा ए प्लस बी म्हणजे काय होतं? ए हा बीचा मुलगा आहे. ठीक आहे, बीचा सॉरी झालं. ए हा बीचा मुलगा आहे. ए हा बीचा मुलगा आहे म्हणजे बी वर येणार आणि ए खाली येणार. ठीक आहे, ए हा बीचा मुलगा आहे. ठीक आहे, एवढं कळलं विद्यार्थी मित्रांनो. एवढं आपल्याला व्हेरीफाय करता येतं. ठीक आहे, तर आपल्याला विचारलं काय आहे? सगळं प्लसचे साईन आहेत, म्हणजे बाकीचे जे काही मायनसचे साईन आहे, दुसरं जे काही साईन आहे ते बघायची गरज आहे का? गरजच नाही विद्यार्थी मित्रांनो. तर चला एकदा आपल्याला काय विचारलं ते बघून घेऊ. बघा बघा या पद्धतीनं पी प्लस आर म्हणजे काय होईल? पी हा आरचा मुलगा आहे म्हणजे हा आरचा मुलगा पी येणार विद्यार्थ्यांनी. ठीक आहे, आणि यामध्ये काय होईल? आर प्लस क्यू म्हणजे आर हा क्यूचा मुलगा आहे. आर जो काय आहे ना विद्यार्थ्यांनो, तो कोणाचा मुलगा आहे? क्यूचा मुलगा आहे. ठीक आहे, म्हणजे हे आपल्याला ह्या पूर्ण स्टेटमेंटवरून कळतं. तर याचा अर्थ काय आपल्याला शोधायचा आहे. तर बघा आता काय अर्थ आहेत आपले, जे काही ऑप्शन दिले त्यावर आपण शोधून घेऊ. अकोला चालकासाठी आलेला क्वेश्चन होता. बघा क्यू हा पीचा मुलगा आहे. क्यू हा पीचा मुलगा दिसतो का? दिसत नाही, म्हणजे पर्याय क्रमांक इथे चुकीचा झाला आहे. क्यू ही पीची पत्नी आहे, दिसतं का? ते पण दिसत नाही. क्यू हे पीचे वडील आहेत. पीचे वडील दिसतात का विद्यार्थी मित्रांनो? क्यू हे नाही. क्यूचा संबंध आर सोबत आहे त्यामुळे ते पण इथं व्हेरीफाय होत नाही. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक काय येईल विद्यार्थी मित्रांनो? पर्याय क्रमांक 4 इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, यापैकी नाही हे आपलं उत्तर येणार आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला चला समोर बघूयात. समोरचा क्वेश्चन बघूयात. बघा क्वेश्चन नंबर 2 PSI मुख्यला आलेला क्वेश्चन आहे. एकदा क्वेश्चन बघून घ्या तुम्ही. बघा विद्यार्थी मित्रांनो, सर्वात अगोदर काय करायचं आहे? काय विचारलं आहे त्या गोष्टीकडे जायचं आहे. चला, एस हा पीचा मुलगा आहे म्हणजे एस जो आहे ना तो पीचा मुलगा आहे, हे कोणत्या पर्यायाने दर्शवतो आपल्याला दाखवायचं आहे. ठीक आहे, म्हणजे एसचं आपल्याला लिंग इथं मेल पाहिजे विद्यार्थी मित्रांनो, ही गोष्ट आपल्याला कळली आहे. तर आपण डायरेक्ट पर्यायाकडे जायचं आहे. बघा एस कुठं आहे बघून घेऊ. बघा शेवटचा पर्याय घेतो आर आणि आपण प्लसचा साईन घेऊ. म्हणजे ए हा बीचा भाऊ आहे म्हणजे आर हा टीचा भाऊ आहे, म्हणजे आर हा टीचा भाऊ आहे म्हणजे आपल्याला एस जो काय इथं मेल आहे हे कळतं. म्हणजे हे आपण स्टेटमेंट इथं ठेवू. ठीक आहे, दुसरं स्टेटमेंट बघून घेऊ. यामध्ये काय दिलं आहे? ए हा बीचा भाऊ आहे. ठीक आहे, म्हणजे टी हा एसचा भाऊ आहे. पण यामध्ये पर्याय क्रमांक 3 मध्ये एसचं जे काही लिंग आहे ते काढता येईल का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला टीचं लिंग काढता येईल पण एसचं काढता येणार आहे का? काढता येणार नाही. म्हणजेच आपलं पर्याय क्रमांक 3 इथं चुकीचं ठरेल. ठीक आहे, आपण दुसरं बघून घेऊयात. काय म्हटलं आहे? चला एस मायनस आर म्हणजेच काय आहे? ए ही बीची बहीण आहे म्हणजेच एस ही आरची बहीण आहे. यानुसार एस ही आरची बहीण आहे. मग येईल का विद्यार्थी मित्रांनो? आपल्याला मेल फाइंड करायचं होतं, इथं फिमेल येईल म्हणजेच आपला पर्याय क्रमांक 2 पण इथं चुकीचं होईल विद्यार्थी मित्रांनो. चला पहिला पर्याय बघून घेऊयात. एस मायनस टी म्हणजेच काय होईल? एस ही टीची बहीण आहे म्हणजे साहजिकच आहे इथं पण ती एस काय होणार आहे? फिमेल निघणार आहे. आपल्याला मेल पाहिजे होतं, तर येईल का विद्यार्थी मित्रांनो? येणार नाही. म्हणजे आपलं पर्याय क्रमांक 1 पण इथं कट होतं, 2 पण कट होतं आणि 3 पण कट होतं. आणि साहजिक आहे आपल्या एलिमिनेशन टेक्निकनुसार
जो क्वेश्चन पर्याय राहिला आहे तो आपल्या इथं बरोबर येईल विद्यार्थी मित्रांनो. अशा पद्धतीने हे क्वेश्चन सॉल्व्ह करायचे आहेत. ठीक आहे, आपण पूर्ण सॉल्व्ह करत बसलो तर याचं जवळजवळ आपल्याला 5 मिनिटं लागतील, पण अशा पद्धतीने गेल्यावर आपलं किती सेकंदात उत्तर आलं, 30 सेकंदात आपलं उत्तर येईल विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, चला तर अशा पद्धतीनं त्यांच्या लिंगावरून आपण इथं व्हेरीफाय केला विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, अशा पद्धतीने तुम्हाला पण व्हेरीफाय करायचं आहे, लिंग ओळखून घ्यायचे आहेत आणि उत्तरापर्यंत जायचे आहे. आणि एलिमिनेशन टेक्निक ही मस्ट आहे विद्यार्थी मित्रांनो, ती आलीच पाहिजे. ठीक आहे, तर आपले नातेसंबंध हा टॉपिक पूर्णपणे इथे क्लिअर झालेला आहे. अजून तुम्हाला काही प्रॉब्लेम असेल, तुमचे काही जे काही क्वेरीज असतील, तर तुम्हाला अजून काही याबद्दलची माहिती पाहिजे असेल तर तुम्ही मला परस्पर मेसेज करू शकता, कॉन्टॅक्ट करू शकता. तुम्हाला मी कॉन्टॅक्ट नंबर सांगितलेला आहेच. अजून एकदा पुन्हा मी आपला कॉन्टॅक्ट नंबर सांगतो. 7875200298 हा माझा कॉन्टॅक्ट नंबर आहे विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तुमच्या अभ्यासाबद्दलचे जे काही तुमचे काही प्रॉब्लेम असतील बुद्धिमत्ता चाचणीमधले, तुम्ही कधी पण किती वाजता तुम्ही मला मेसेज करा. ठीक आहे, माझ्या ज्या शक्य होईल तेव्हा मी त्याचा रिप्लाय देईल आणि तुमचं जे काही क्वेरीज ते सॉल्व्ह करायचा प्रयत्न करेल विद्यार्थी मित्रांनो. आणि ठराविक ते काय जे काही अभ्यासाबद्दलच मेसेज असतील तर ठीक आहे, नाहीतर मी त्याचा रिप्लाय देणार नाही विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे, तर अशा पद्धतीने आपण नातेसंबंध इथं कंप्लीट करून घेतला आहे विद्यार्थ्यांनो. चला, पुन्हा उद्या आपण नवीन एका टॉपिक सोबत उद्या पुन्हा भेटायचं आहे विद्यार्थी मित्रांनो. रेग्युलर प्रॅक्टिस करत राहा. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र.